नॉर्थ गोवा साऊथ गोवा दोनूय कडेन कितें घडलें हे पब्लीक हियरिंगाच्या नांवार ते अख्ख्या जगान पळयलें. लज ह्या सरकाराक, अक्षरशः लज, कट्टेन नाक बुडोवन जीव दिवपा सारकी पाळी हाडलेली आहा तेंच्यांनी स्वताचेर. कितें करपाक कितें सोदता ती सरकार? तुमी पब्लीक हियरिंगाक पब्लिकाक पार्टिसिपेट जावपाक दिना. हे जर कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन्स जे लोकांनी आपले इनपुट्स दिवपाचेच ना जाल्यार कित्याक नाटकां करतात? म्हणून तुमी कला अकादमी दवरलेले वेन्यू नाटकात करपाची आसलेली म्हणून. आमी गोंयचो आवाज खर निशेध करता. हे सरकार जे कितें करपाक सोदता, आमची जी फिशरमॅन कम्युनिटी आहा तांकां तुमी संदीच दिवंक ना भितर सरपाक. कोण येवन उलयतले अशें दिसलेले? आनी हो कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन तुमी केला तर कोणाक लागून? जर तुमकां गोंयच्या लोकांक ते पळोवपाक, तेजेर कमेंट करपाक, तेजेर इम्प्रुवायजेशन करपाक जर संदी दिवपाची ना जाल्यार हो कोणाक लागून प्लॅन? आमकां अशें कळोन येयल्लेलें आसा की हो प्लॅन फायनलायज जावच्याच पयलीं कोस्टल झोनान जितले जागे पडटा ते ऑलरेडी तुमी मार्केटान हाडलेले आसा, वेव्हार चालू जाल्लो आसा. आनी तुमी ही सरकार इलेक्शनाची फंडिंगाची तयारी करता अशें आतां आमकां दिसून येता. तुमचे स्वताचे कार्यकर्तात तांकां सुद्दां तुमी भितर घेवंक ना त्या दिसा. म्हणजे कितें करपाक कितें सोदतात तुमी? तुमकां फक्त आतां कितें इलेक्शनाच्या टायमार वोटींग मारपाक आनी तुमच्या वांगडा भोंवपाकूच ते जाय? तेंचे जागे, तेंची घरादारां गेल्लेली वयता हे तुमकां कांयच फरक दिसना, फरक पडना? फाटले फावटी ड्राफ्ट म्हणून धाडलोत तुमी, सगळ्या पंचायतीन धाडल्यात. लोकांनी स्वताचे प्लॅन करून दिले पंचायतींनी लोकांचे इनपुट्स घेवन. ते प्लॅन्स, ते इनपूट सुद्दां तुमी कन्सिडर करूंक ना ह्या प्लॅनांनी. आनी ते लोक येवन सांगतले म्हणून तुमी तांकां भितर सुद्दां घेवंक ना. ही सरकार फक्त रियल इस्टेट लॉबींग लागून वावुरता आनी ते कॅसिनो लॉबींग लागून अशें आतां दिसून येयल्लेलें आसा. मुखेलमंत्री बाब प्रमोद सावंतान स्टेटमेंट काडला की लोकांक तेंच्यांनी संदी दिल्लेली. खंय खंय रस्त्या वयल्यान आपले इनपुट्स दिवपाक संदी दिल्लेली? पब्लीक हियरींग आसलेली काय ती पुलीस हियरींग आसलेले? लोकां पेक्षा जास्त थंयसर पुलीस आसलेले. ते माचेर बसलेले ते तोंड उगडपाक तयार नासलेले. थंयसर एक्सपर्ट कमिटी खंय ती? एक्सपर्ट तोंड उगडनालो. कसली एक्सपर्ट कमिटी? फ्रॉड करपाक? कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनाच्या नांवांचेर फ्रॉड करपाक? आमी ह्या सरकाराक सांगून दिवपाक सोदता की तुमी ह्यो जो आमचे गोंय विकपाचो जो तुमी यत्न करतात पळय, जो तुमी विडो उखल्ला, ते आमी कशेंच तुमकां सक्सेसफूल जावपाक दिवचेले ना. आमी ह्या विशयाचेर आमचो एक्सपर्ट बाब रोशन मथायस तुमकां डिटेलान सांगतलो. गुड इवनिंग सगळ्यांक. हे जे पब्लीक हियरींग जे संडेच्या दिसाक आमच्या गांवांत जाल्ले ते एक्चुअली कंडक्ट केला गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी, GCZMA CRZ अथॉरिटी ती. आनी कायद्या प्रमाणे तेणीन एक्चुअली तालुका वायज पब्लीक कन्सल्टेशन घेवंक जाय आनी ती बरी गोश्ट. आमकांय जाय, आमकां हर एक गोंयकाराक जाय की हो प्लॅन एक बरो प्लॅन जावपाक जाय म्हणून. आनी कारण कित्याक की हो प्लॅन फुडें 15-20 वर्सां हो प्लॅन आमकां कोस्टल झोन हे उरतले आमकां. सो हेज्या बाबतीन आमकां प्लॅनिंग करूंक मेळटलें. आमच्या दर्यो, नदयो हे सगळे आमकां साल्वार करूंक मेळटले, म्हणजे प्रोटेक्शन एंड कन्जर्वेशन ऑफ दीज एरियाज. सो हो CZMP प्लॅन जो आहा
हो CZMP प्लॅन फकत दर्या देगेर आनी नदी देगेर रावता त्या लोकांक एफेक्ट जायना. हर एक फिशरमॅनाक एफेक्ट जाता, शॅकवाले आसा, वॉटर स्पोर्ट्स आसा, आनी ते भाशेन हर एक गोंयकाराक हो एफेक्ट जाता. कित्याक आमी सगळे बिचीर वयता, तेजे एक धंदो आमी करता, टॅक्सीवाले ते धंद्याचेर डिपेंडींग ऑन द शॅक्स, इंटरडिपेंडंट आमी सगळे गोंयकार 15 लाख गोवन्स आर एफेक्टेड बाय CZMP प्लॅन. त्या भायर ह्या बिचीचेर नदयोचेर कितें कितें जातले तेजो परिणाम कोणाचेर जाता? ट्युरिस्टाचेर, इंडियन ट्युरिस्ट एज वेल एज फॉरेन ट्युरिस्ट. सो इथेन कितें सांगूंक सोदता हांव की हो CZMP प्लॅन एफेक्ट्स नॉट ओनली द लोकल फिशरमॅन, it affects full of Goa, it affects every tourist coming to Goa, international as well as national. So it is a major big plan that is so important for Goa. आता इतल्या लोकांक तर हो प्लॅन एफेक्ट जाता जाल्यार पब्लीक हियरिंगान हो लोक एक्चुअली इन्वायट जावंक जाय. एवरी वन ऑफ दीज आर इन्वायटेड फॉर अ पब्लीक मिटींग. सो पयली गोश्ट म्हणटा ती, जेन्ना पयली नोटीस येयल्ली ऑन 30th January की हियरिंग जातले ऑन 7th March and it will be at Taligaon Community Center and Ravindra Bhavan from 10 o'clock in the morning to 7 o'clock in the evening. आणि जो कोण भाग घेवंक सोदता, he can come or she can come up to 11 o'clock and register on the 7th of March. ही नोटीस घातलेली कोणेन? गोवा कोस्टल झोन मॅनेज अथॉरिटी, GCZMM पळय म्हणटा. पयले सुवातेर जेन्ना तेणी नोटीस घातलो तेणीन सांगलें की सगळे पंचायतींनी प्लॅन मेळटले पळोवपाक, ऑनलायन मेळटले पळोवपाक. आमी 5 दीस 1 वीक पासून तेजे उपरांत आमी चॅक केले, इंटरनेटाचेर हे प्लॅन नासले. आमी मागीर सोशल मिडियाचेर घातले प्लॅन ना म्हूण, मागीर दुसरे दिसाक तेणीन प्लॅन घातले. एन आयज पासून थोडे विलेजीचे प्लॅन अजून घालूंक ना. पंचायतींनी थोड्या पंचायतीन एक 6 तारीख मार्चाच्या प्लॅन्स पावल्ले आहा. 7थार हियरिंग, 6 तारखेर पंचायतींनी प्लॅन्स पावल्ले आहा. हेजे उपरांत 4 दीस पयलीं, 7थाचे 4 दीस पयलीं, अरावंड 3rd or 4th आनी एक नोटीस येता पेपरान. पूण हो नोटीस घालता कोण? नॉट गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी, हो घालता कलेक्टर ऑफ नॉर्थ, कलेक्टर साऊथ. आता प्रोग्राम कंडक्ट करता GCZMA, नोटीस घालता कलेक्टर. कलेक्टर कितें सांगता? वेन्यू इज चेंज्ड फ्रॉम तालिगांव and now it will be at Kala Academy. एक तर प्लेस चेंज जाली. टायमिंग विल बी फ्रॉम 10:30 to 5 o'clock. टायमूय चेंज जालो. Only people can come who will register via email or who will come to the office and give written application. From them 150 people will be chosen. हे पोत्तून देवयले तेणीन. Only 150 people, that also only registering through email or giving a physical application. And those 150 people will be given only 5 minutes each. ते एक नोटिसान आमकां आख्खे गोंयकाराचे लोकांक जे आहा, फिशरमॅन कम्युनिटी और विच एवर कम्युनिटी, आमकां येदे आहले ते येदे करून सोडले. आमकां वालोरुतनाचे भाशेन ते केल्ले. आमकां पब्लीक हियरिंगा दिसा कितलोसोच लोक आयलो कित्याक? GCZMAन नोटिसान सांगलेले की टिल 11 o'clock यू कॅन कम एंड रेजिस्टर. GCZMAन परत नोटीस घालूंक ना दॅट इट इज कॅन्सल्ड और द नोटीस इज चेंज, घालूंक ना. कोणेन घातलेले? कलेक्टरान. सो लुकींग एट दॅट नोटीस खूब लोक येयल्लो आनी पुलीस तेजे वयर सुबेज. तांकां लास्ट पासून ते 5 पासून रावले भितर सरतले म्हूण, पूण कोणाकूच घेवंक ना भितर. फकत जे 150 लोकांक आहले तांकां पासून खूब त्रास घेवंक थोडे लोक आमचे जे रेजिस्टर केल्ले ते एक अरावंड 12:30 काय 1 o'clock भितर सरले. कित्याक? भायर तांकां आडायल्ले म्हूण. हियरिंगाक तेणीन आतां आमकां सांगलां 5 मिनटां दितले आमकां एक एकल्याक.
सो तुमीच मेजून घेयात आतां 150 लोकांक दितले म्हूण सांगलेले परमिशन उलोवपाक 150 लोकांक 5 मिनटां दिता जाल्यार 750 मिनिट्स जाता 750 मिनिट्स मीन्स 12.5 hours तेंच्यांनी टायमींग कितें दिला 10:30 to 5 o'clock is how many hours 7.5 hours if I am not mistaken. So you are calling people who are expected to talk for 12.5 hours but you are giving them 7.5 hours. इतून कितें म्हणपाचें आमी गव्हर्मेंटाक? Is this correct? Is this correct? This is absolute cheating. Cheating of all the people of Goa. And म्हाका खरेंच दूख भोगता कित्याक इतून सगलो टायपाचो लोक आसा. You have fishermen community there. You have commercial activities who are running like water sports, etc. on the beach. They are affected. Shack people are affected. People who are running guest houses are affected. People who are just having houses in the CRZ area, हेंका effect जाता. And हे कोण? Irrespective of caste, creed, religion or even party. And this is exactly what happened like demonetization. Demonetization and कितें जालें? फकत काँग्रेसवाल्याक हें दूख भोगोंक ना. फकत कोण पार्टयेन ना तेंका दूख भोगोंक ना. Even BJP fellows were standing there in the line. Same situation is CRZ plan. फाल्यां जेन्ना प्रॉब्लम जातले CRZ इतून कोणाचे फरक जावचे ना. You are BJP so your house will be protected. अशें जावचें ना. So इतून दूख भोगता की your own party people have cheated you. It's very sad. And तितून आमी मोदे पडले आतां. And जे कोण सुसेगाद बसल्या घरा ते कोण सगळे दिल्लीवाले outside people who have got big properties in the CRZ area. आतापासून क्लब्स चालू हा आमचे कानोयन पळय क्लब्स चालू हा. हांव एक क्लबाचेर 2 वर्सां झगडलो. CRZ एरियान क्लब चलता लक्झरी क्लब ऑफ इंडिया हुंय. 2 वर्सान ती GCZMA तितून डायरेक्शन दिले ते मोडपाक. चॅलेंज केले हायकोर्टान गेले तिंगाय हायकोर्टान सांगले मोड. हायकोर्टान सान ते मागीर NGTन गेले NGTन सांगले ते मोड. NGTन सान सुप्रीम कोर्टान गेले सुप्रीम कोर्टान सांगला ते मोड. 2 वर्सां लागली सुप्रीम कोर्टान सान ऑर्डर येवपाक मीन्स टोटल फ्रॉम द टायम आय कंप्लेन टील आय गॉट सुप्रीम कोर्ट ऑर्डर 2 years. तरी चालू हा. आनी म्हाका फोन कॉल्स येता ते बंद करूंक जायना म्हणटा. एंड लॉस दिसता म्हाका हे सांगपाक लेट इट कम ऑन रेकॉर्ड. CMन सांगला ते बंद करिनाका. अशें आमचे चलतले गोंयान. आमच्या लोकांक घर बांदूंक जायना. तेंकां कोण हेल्प करिना हाव टू लिगलायज देअर हाऊस. एमेंडमेंट करिना. जेन्ना कोणाचे MLAचे बाट प्रॉब्लेम जाता CRZन ते धांवले दिल्ली. 2011 नोटिफिकेशन तेणीन आतां एमेंड केला. पूण ह्या लोकांक कोण एमेंडमेंट करतलो आमचे गांवच्या लोकांक? सो हेजेर आमी निशेध मारता. एंड द पब्लीक हियरींग जी जाल्या इट वॉज कंप्लिटली इल्लिगल. कित्याक नोटिसीस थोडे 3 दिसान नोटीस दिवंक जायना. सो कंप्लीट इल्लिगल मिटींग. त्या दिसा आमचेशीन कोणूच उलोवंक ना. मेंबर सेक्रेटरी आसलो 2 एक्सपर्ट मेंबर आहले ते मोने कशे बसलेले थिंगा स्टेजीर. आमी कितले प्रश्न विचारले तेंकां पूण मोने कशे स्टार्टींग टील एंड एक उतर उलोवंक ना आमचेशीन. दिस इज नॉट पब्लीक हियरींग. सो आमी मागता की हो पब्लीक हियरींग खरेंच जावचो बरे भशेन जावचो. आमकांय वांटो घेवंक जाय आख्खे गोंयच्या लोकांक वांटो घेवंक जाय. पूण ते पब्लीक हियरिंगा पयलीं मातशें आमी मागता टू GCZMA to please conduct village-wise awareness programs and help the people to understand their plan so that there is no fights and no discrepancies in the plan. And हांवें त्या दिसा सांगले हियरिंगाक आनी हांव परत सांगता. We are in favor of a very good CZMP plan for Goa. It has taken us 12 years to create this plan. We don't mind waiting a little more, but give us a good plan for Goa. Thank you.
आता आमच्या वांगडा आसा बाबा नारायण संतोष तारी. ते माझ्या आपल्या सायडींतल्यान सांगताले. ते खारवी समाजाचे. ते आपल्या सायडींतल्यान सांगता. गुड इवनिंग. माझे नाव संतोष तारी, एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ गोंयचो आवाज एज वेल एज मेंबर ऑफ फोंडा क्षत्रिय मराठा खारवी समाज. 2 दीस फाटीं जी पब्लीक हियरींग जाल्ली 7 मार्च, इट वॉज अ रेस्ट्रिक्टेड पब्लीक हियरींग. हितून जालें कितें, जी कोस्टल कम्युनिटीज जे येयल्ले फिशरमॅन, स्पेशली फिशरमॅन, हे भायर रस्त्यार उरले आनी थोड्यांकूच एलाव केल्लेले भितर. सो हेंच्यांनी डिमांड केलो की आमकां भितर वचपाक एलाव कर म्हणून, कारण तेंचे थोडे डिमांड्स आसलेले, तांकां थोडे सजेशन दिवपा आसलेले. बट गव्हर्मेंटान तांकां रिस्पेक्ट करूं ना. तेंचे जे उतार आसलेले ते मान्य करूं ना. सो इवन हितून थोडे रजिस्टर स्पिकर आसलेले, बट तांकां एलाव करूं ना. सो गव्हर्मेंटाचो हितून कितें तरी हिडन एजंडा आसलेलो, म्हणून मायट बी तांकां एलाव करूं नासतले. हे जे प्लॅन्स आसले ते प्लॅन्स इट इज फूल ऑफ एरर्स. कारण तेतून आजून कडेन थोड्यो वॉटर बॉडीज आसा त्यो दाखोवना, थोड्यो मानश्यो आसा त्यो दाखोवना, मागीर थोडे फिशींग विलेजीस आसा ते आजून आयडेंटिफाय करपाचे उरल्या. सो वॉट CZMP बेसिकली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅन, कित्याक इट्स अ क्वेश्चन ऑफ द फिशरमॅन, जे लायवलीहूड ऑफ फिशरमॅन तेंचो हो क्वेश्चन आसा. हो जो CRZ कायदो आसा हो बेसिकली कोस्टल कम्युनिटी प्रोटेक्ट करपाकूच केला. आनी आयज CRZ एरियेन कितें आसा, म्हणजे तेंची घरां जावं आनी कितें जे एक्टिविटीज आसा ते मार्क करपा खातीर हो CZMP प्लॅन करपा जाय. पण गव्हर्मेंट तांकां सारको रिस्पेक्ट दिना, नायदर तेंगेले खंयचे सजेशन्स आसा ते कन्सिडर करना. बेसिकली गोवान 105 किलोमिटर कोस्टल लायन आसा आनी ती प्रोटेक्ट जावपा खातीर हो CZMP प्लॅन आसा. सो अगेन इट इज अ बॅड गव्हर्नन्स, जो बॅड गव्हर्नन्स आसा म्हणून हे लोक रस्त्यार येयले. जे थोडे पब्लीक आसलेले, जे भितर आसलेले हॉलान, तेंच्यांनी सुद्दां डिमांड केलो की जे भायले लोक आसा तांकां भितर हाडचे म्हणून. तरी जे भितर ऑथॉरिटीज आसा तेंच्यांनी सुद्दां तेंचे कानार मनार घेतले ना. सो एज पर CRZ नोटिफिकेशन 2011 गव्हर्मेंटान प्रत्येक स्टेक होल्डर्साक कन्सल्ट करपा जाय. आतां स्टेक होल्डर्स कोण? इट मायट बी एक्सपर्ट, जे सायंटिस्ट ह्या फिल्डान आसा, प्लस हे जे कोस्टल कम्युनिटीज जे हे कोस्टल बेल्टार रावता, स्पेशली फिशरमॅन, कारण हांकां चड खबर आसतलें की कोस्टल कम्युनिटीन कोस्टल बेल्टार कितें कितें आसा तें. हांकां कॉन्फिडन्सान घेवन हो प्लॅन करपा जाय. पण गव्हर्मेंटान आयज तशें केल्लेलें ना. सो बाय दीस CRZ नोटिफिकेशन 2011 सगळ्यात पयलीं गव्हर्मेंटान कॅडेस्ट्रल मॅप, म्हणजे विलेज मॅप पयलीं करपा आसलेलो, आनी तो सुपरइम्पोज करून एक मॅप करपा आसलेलो CZMPचो. बट गव्हर्मेंट कंप्लिटली फेल जाल्ले आहा ते. इवन दो गव्हर्मेंटान 15 मार्च एक लास्ट डेट दिल्या की आपले जे ऑब्जेक्शन सजेशन्स कितें आहा ते फिजिकली सबमीट करचे म्हणून. बट एज अ गोंयचो आवाज आमी डिमांड करता की ही पब्लीक हियरींग परत जावची म्हणून, कारण ही जशी जाय तशी जावना. सो CMान एक स्टेटमेंट केला की सगळे ऑपॉर्च्युनिटीज खंय दिल्ले ड्राफ्ट CZMP करपाक, आनी ही वॉज इन कंटिन्युअस कॉन्टॅक्ट विथ बोथ द कलेक्टर्स. पण आमकां अशें ऑपॉर्च्युनिटी म्हणटा ती खंय, ऑपॉर्च्युनिटी ही दिवच ना लोकांक, जे कोस्टल बेल्ट कम्युनिटीज भायर आसले तांकां भितरूच येवपाक दिवना जाल्यार ऑपॉर्च्युनिटी आनी खंयची. सेकंड आमचो निलेश काब्राल हेणें स्टेटमेंट केला की गव्हर्मेंट वील कन्सिडर खंय रिलेवंट ऑब्जेक्शन जे फायल केल्लेले ते, जाल्यार ताका म्हणटा की ताका सांगपाक सोदता की हेज्यान पयलीं ऑब्जेक्शन सजेशन दिल्लेले गव्हर्मेंटाक, बट ते सुद्दां कन्सिडर जावना. सो हितून जस्ट टू कन्क्लूड की हो जो बॅड गव्हर्नन्स आसा म्हणून हे लोक आमचे जे कोस्टल कम्युनिटीज आहा ते रस्त्यार येयले, आनी गव्हर्मेंट इज नॉट सिरियस अबाउट द CZMP प्लॅन. थँक यू व्हेरी मच. तर तुम्ही आता पळयल्यात की आमच्या एक्सपर्ट्स पॅनलान खूब हेजेर अभ्यास केल्लो आसा. गोंयच्या आवाजाच्या एक्सपर्ट्स पॅनलांनी खूब अभ्यास केल्लो आसा. पूण ह्या सरकाराक इच्छा ना, सरकाराक गोंयाक लागून काम करपाची इच्छा ना. हे सगळे रियल इस्टेट धंद्यान गुंतलेले लोक, तांकां आतां कोस्टलायन ही मार्केट करपाक सोंपी पडटली, आनी इलेक्शनूय आतां तोंडार आसा.
त्या फंडिंगाचे पयशे तयार करपाक लागून फंड्स तयार करपाक लागून आतां गोंयचे हे कोस्टलायन विकपाक तयार जाल्लेली आहा ही सरकार. इंजिनियरींग इनपूट दिता. फाटल्या फावटी ड्राफ्ट कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन्स यांच्यांनी गांवांत धाडले. गांवच्या लोकांनी तितून आपले इनपुट्स दिले, आपले स्वताचे प्लॅन्स थोड्यांनी तयार केले आनी कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीक सबमीट केले. हे जे प्लॅन आतां तुमी इतले कोट्यांनी पयसो खर्च करून जे परत तयार केल्लो आसा हो ड्राफ्ट 2 जाता. इंजिनियरींग प्रॅक्टिसान चेंज हिस्ट्री शीट म्हणून नांवाचो एक प्रकार आसता. पयल्या प्लॅनान आनी आतांच्या प्लॅनान तुमी कितें कितें चेंजीस केला हेजी हिस्ट्री दिवप आसता, हेंचे डिटेल्स दिवप आसता. आमी कितें ट्रेजर हँड खेळटाले, पयलींच्या प्लॅनान कितें आसलेले आनी आतांच्या प्लॅनान तुमी कितें दुरुस्ती केला किंवा कितें बदल केला हेजे लिस्ट किंवा हेजे डिटेल्स खंयसरूच नासलेलो. हेजो अर्थ सारको क्लियर जाता की ह्या सरकारांक खंयच्याच गोश्टीक पारदर्शता ट्रान्सपरन्सी मेंटेन करपाची इच्छा ना. गोंयचो आवाज ह्या सरकारा कडेन डिमांड घालता की हे प्लॅन्स परत NCSMांक धाडचे तेंच्यांनी चेंज हिस्ट्री शीट एटलिस्ट ते तरी डिटेल्स ह्या प्लॅनान आसपाक जाय सो दॅट लोकांक कळटलें की पयल्या फावटी आमचे कडेन जे प्लॅन येयल्लेले ड्राफ्ट 1 आनी आतां ड्राफ्ट 2 येयला हेंच्या मदीं कितें डिफरन्स आसा तो. आनी परत तेंच्यांनी विलेज लेवलाचेर हे प्लॅन्स धाडून तेंचे कडल्यान इनपूट घेवपाचो आनी हो कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन मागीर तेंच्यांनी पब्लीक हियरिंगाक लागून कॉल करपाचो.